आज आपण पाहणार आहोत एकनाथ शिंदेंचं गाव कसं आहे आणि त्यांच्या गावची यात्रा नक्की कशी आहे। मी येऊन पोहोचलोय तापोळासारख्या एका छोटेखानी गावामध्ये, जे तापोळा कोयनेच्या जलाशयाच्या मध्यभागी वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं। इथं कोयना, सोळशी, कांदाटी अशा 3 नद्यांचा संगम झालाय आणि या संगमाच्या काठी एकनाथ शिंदेंचं दरी नावाचं गाव आहे। मी आज त्या गावामध्ये जाणार आहे, त्यांचं घर पाहणार आहे, त्यानंतर त्यांची यात्रा देखील पाहणार आहे। सह्याद्रीच्या मुख्य रांगेमध्ये त्यांचं गाव बसलंय। इथं मी जेव्हा आलो आणि हे जेव्हा सगळं पाहिलं तेव्हा मी थक्क झालो। इथली यात्रा देखील अद्भुत आहे। ही व्हिडिओ अजिबात सोडू नका आणि शेवटपर्यंत पहा। इथं तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतील, शिकायला मिळतील आणि अनेक गोष्टी अनुभवायला देखील मिळतील। मी आता गावातल्या एका रस्त्यावरती आहे, ज्याचं काम शिंदे साहेब मला असं वाटतंय नगर विकास मंत्री असताना 2021 साली झालेलं हे काम आहे, ज्याची अंदाजपत्रकीय रक्कम। आपण यात्रेच्या आता अशा एका ठिकाणी आहे जिथं आख्यायिका सांगितली जाते। या यात्रेचं खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही विहीर जशी जशी माणसं वाढतील तसे तशी या विहिरीचं पाणी वाढतं आणि ते आज देखील आपल्याला पाहायला मिळतं। सकाळ झाली। इथली सकाळ म्हणजे अप्रतिम आहे। सह्याद्रीचा मुख्य प्रवाह आणि त्या प्रवाहाच्या आजूबाजूला असणारी ही छोटेखानी खेडेगाव, हे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्ही फक्त पाहतच राहता। इथली प्रत्येक गोष्ट निसर्गानं अगदी मुक्तहस्तपणे उधळण केलेली आपल्याला पाहायला मिळते। हे आहे तापोळा नावाचं एक छोटेखानी शहर। इथल्या भागातील, दुर्गम भागातील अनेक लोकांना हे शहर म्हणजे मुंबईसारखंच आहे। इथं प्रत्येक गोष्ट मिळते। इथं बँका आहेत, इथं दवाखाने आहेत, इथे प्रत्येक गोष्ट आहे जी त्यांच्या जीवनासाठी उपयुक्त आहे। इथे असणाऱ्या बोट क्लबमध्ये आपण अनेकांनी पर्यटन केलं असेल, आपण अनेकांनी इथं येऊन हा भाग सगळा पाहिला असेल। मी जेव्हा इथं आलो आणि जेव्हा मी सगळं पाहतोय, खरंच अप्रतिम आहे। हे निळशार पाणी मनाला इतकं भावतंय की काहीच बोलू नका। एकनाथ शिंदेंचं गाव इतकं सुंदर आहे की इथं आल्यानंतर तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल, एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो। हे तापोळा इथल्या दुर्गम भागामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला समजलं, कारण जर तापोळा